त्या अपूर्णांक हे आपण अभ्यासू. आता सर्व माझ्याकडे लक्ष द्या. हा वर्तुळ पूर्ण आहे का नाही? पूर्ण वर्तुळ आहे. हा. आता या वर्तुळाचे आपण दोन समान भाग केले. किती भाग केले? दोन समान भाग. पाहिजे दिसतं सर्वांना? आता आपण याचे किती भाग केले? अर्धा. दोन समान झाले भाग. याला आपण काय म्हणू? अर्धा. हा. एका वर्तुळाचे आपण किती भाग केले? दोन. तर त्याला आपण काय म्हणू? अर्धा. कळलं? हा. त्यानंतर पहा, हे पहा, आपण एक पूर्ण वर्तुळ आहे का नाही? हा. त्याचे आपण किती भाग करू? चार समान भाग करू. किती भाग? चार समान भाग. पहा, 1 2 3 4 भाग दिसत आहे. कसे होतील पाहिजे? दिसतंय 1 2 3 4 आहे का नाही? चार समान भाग आहे. इकडे ध्यान. हा. ध्यानकडे मी दिले 3 भाग. माझ्याकडे किती आहे? 1 आहे का नाही? तर याला आपण म्हणू पाव. किती काय म्हणू? हा. किती? एका वर्तुळाचे 4 भाग केले आपण समान. त्यातील हा जो एक भाग आहे त्याला आपण काय म्हणू शकतो? पाव म्हणतो. काय म्हणतो? समजलं? हा.